100 आणि खवळी आहेत ना? खवळी जागतिक महिला दिन दिवशी. अच्छा. आणि त्याचं औचित्य साधून राहण्यात नव्हतं की गावपळण काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याच्या मागे कोकरे वगैरे आहेत. सौंदाळे पण. सौंदाळ्याचं कसं ती विविध उपक्रम राबवून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तर हे 7 रंग आहेत. हे 7 रंग असं उधळायचे. मायबाप रसिक हो, जय शिवराय. आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा. मायबाप रसिक हो, आज मी पुन्हा एकदा आचऱ्याच्या आठवड्या बाजारामध्ये. डिसेंबरच्या 15 तारीखपासून 20 तारीखपर्यंत आचरा गावात गावपळण झाली होती. गावातले लोक वेशीच्या बाहेर रवाक होते गेले 5 दिवस आणि देवाचं कौल घेऊन 3 ते 5 वर्षामध्ये ही गावपळण नेहमी आचरा गावात होता. तशीच गावपळण 15 ते 20 या तारखेपर्यंत झालेली होती आणि आता पुन्हा एकदा गाव भरलेलो असा. आणि पहिल्यांदा गावपळण झाल्यानंतरचं पहिलो बाजार आज आचऱ्याचा बाजार असा. त्या बाजारात काय काय येईल, गावातले लोक काय खरेदी करताले ते आज आपण बघणार असो. साधारण कष्टकरी लोक या बाजारात येतात आणि या बाजारात आपले वस्तू विकतात. त्या वस्तूंच्या आज दर काय आहेत आणि कोणकोणती वस्तू येईल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती. चला रसिक हो, जाऊया आचऱ्याच्या आठवड्या बाजारामध्ये. आचरा बाजारपेठेत असलेला ह्या इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे श्रीदेवी फुरसाई मंदिर. श्रीदेवी फुरसाईचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओक सुरुवात करूया. अगरबत्तीचा सुगंध आजूबाजूक दरवळलेला असा छोटासा ह्या मंदिर. ओम हरी ओम. आज गुरुवार असल्याने देवीची पूजा अर्चा झालेली असा. आज मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. कालच क्रिसमस झालेलो आणि आज क्रिसमसच्या दुसऱ्या दिवशीचा बाजार आचऱ्याचो. आज या बाजारात बघूया. बाजार मोठ्या प्रमाणात भरतालो आणि या बाजारात बरीचशी पालेभाजी आज आपल्याला बघूक मिळतली. तर ही बाजाराची सुरुवात मुख्य रस्त्यापासून जो रस्तो मालवण ते देवगड, मालवण तालुक्यापासून देवगड तालुक्यात जाणारा जो रस्तो त्या रस्त्यावरून आपला आचऱ्या बाजार भरता. ह्यो बाजार दर गुरुवारी आणि रविवारी भरता. सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत बाजार असता. रविवारच्या दिवशी बाजारात भरपूर प्रमाणात मासे येतात. गुरुवारच्या दिवशी भरपूर प्रमाणात भाजीपाला येतात. हे खरे कष्टकरी बसतात. कष्टकऱ्यांची सुरुवात हैसून दिसतात ना बघा. बऱ्यापैकी पालेभाज्या, मुळ्या भाज्या, मस्तपैकी फ्रेश मुळं छानपैकी. नियमितप्रमाणे आपले नैसर्गिक औषध उपचारचे गोष्टी असतात. सुरुवातीलाच आपण बाजाराच्या बघूक मिळतं जी सगळी पाळा आहेत. पाळाचं औषध नाव या. कसली कसली पाळा ती म्हणजे काय समजते, ही इंग्लंडची धावऱ्यावर असेल, ही मूळ यादीवर असेल. त्याचा रस करून प्यायचो काय? हा रस करून प्यायचो ताकातून. ही सप्तरंगी शुगरसाठी, पचनक्रियेसाठी. आणि किती सांगते तर ऐका प्रकार. त्याच्यावर 7 प्रकार असेल. अच्छा. धावऱ्यावर आपल्या पेशी ते गाठी रक्त होतात त्यासाठी ते साफ होतं. रोज सकाळी संध्याकाळी दुधातून घ्यायची. अच्छा. दुधातूनच घ्यायची. ही कडू पुढ्याची लहान मुलांची संडासला होता बघा, मुरड बिरड होऊन त्यासाठी. ही आपल्या लेडीजला सफेद अंगावर होते त्याच्यावर. हे पण त्याच्यातच आहे. ह्याच्यातले ही डायबिटीजसाठी. डायबिटीजसाठी गरुडेल.
गरुडेल आणि ही आपल्या टोन हा टोनसाठी ही 3 प्रकारचे झाडाचे पूड म्हणजे बनवलेले मुतखड्यासाठी हा मुतखड्यासाठी पूड बनवलेली आहे. हा पूड ती बनवली कशी घ्यायची? ती दुधातून घ्यायची. अच्छा एवढे थोडी बारीक वाटायची. त्याच्या मिक्सर मध्ये आपल्याला 7 दिवसाची लावायची असली तर हे निमी येणार. अच्छा हा निमी आली तर मिक्सर मध्ये लावून काय बारीक किंमत करून- आहे त्याची? हा काय किंमत आहे? 100 रुपये अर्धे पुढची आहे. अच्छा डॉक्टर सारखा बिल नाही. हा सगळी वेगवेगळी पाळत पण सगळे औषधी आहेत. आणि सगळे वनस्पतीची आहे. ही गुळवेल म्हणालास ना? हा ही गुरुदेव. गुळवेल ना ती? हा गुरुदेव. त्याचा उपयोग काय म्हणालास? डायबिटीस. डायबिटीस साठी गुळवेलचा उपयोग. अच्छा. डायबिटीस कोणाला असलं तर डायबिटीससाठी पाण्यातून आपल्याला जर बारीक करायला मिक्सरमध्ये बारीक करायची. हा बारीक एवढे तुकडे करायचे मिक्सरमध्ये लावायचे आणि ती घ्यायची. अच्छा म्हणजे सगळी पाळा जी आहेत हा औषध औषधी काय आपण त्याच्यात काही नाही. बरं ठीक. आता आपण या दादांकडून, कारण दादांकडे ही आयुर्वेदिक औषधं मिळतात म्हणजे नैसर्गिक उपचार होणारी औषधं. तर हां शुगरसाठी सप्तरंगी आपण घेऊया. कधीतरी कोणाला तरी शुगर असत तर आपल्याला ती देता येईल. हे घ्या 100 रुपये किमतीचा हा पाळा दादांनी मका देतात. ताई नमस्कार. काय आहे बघा ही आपली फुला नेहमीची केशर ना? माली माली काय उपयोग मालीचो? हा एक नंबर माली हा भेटत नाही. त्याचा आणखी काहीतरी उपयोग हा उवा वगैरे मरण्यासाठी पण होता काहीतरी ना? असं मी एक काहीतरी बाजारात ऐकलंय. डोकीतले किटाणू वगैरे मरतात त्याने. बरोबर आहे चला इथे सुद्धा नारळ. सध्या नारळ महाग झालेलो हा. कसे हो नारळाची किमती काय आहेत? 40 नि 50 आहे बघा. 40 रुपयात नारळ. सध्या नारळ कमी आहे माडावर त्यामुळे भरपूर प्रमाणात नारळ सुद्धा कमी झालो ना? हो माडावरच नारळ कमी आहे कारण ह्यावेळी नारळाचं प्रमाण कमी असल्यामुळे थोडं नारळ बाजारात कमी आहे. त्यामुळे 40 ते 50 रुपये नारळाची किमती आहे. मोठे नारळ असले तर 50 रुपयाकडे. हे सगळं होलसेल नारळ. हे सारासाठी निस्ताकच बरे ना आणि गोड्या रळीसाठी नारळ थोडे होलसेल नारळ चांगले असतात. कसे हो दादा ते नारळ? 40 रुपये. वेण्या पण सुंदर. वेणी कशी? 30 रुपये वेणी. कशी आबोली हो? आबोलीची वेणी कशी? 25 ला आहे. आणि ही लिंबू आजण्याची 10ला 1 लिंबू. तर हे मुळ्याची भाजी एकदम जबरदस्त. ह्या दिवसात मुळ्याची भाजी फ्रेश ना? कशी जुडी ती? 20ला 1. ही कसली भाजी आहे? ही ह्याची ना मोहरीची भाजी हिरवीगार मस्तपैकी. बरेच दिवस बघू मिळाली. मोहरीची भाजी मग ह्याच दिवसात जास्त असते ना? पालक पण तुम्ही तुमच्याच ह्याच्यात कशी जुडी आहे ती पालक? 10 रुपये पेंडी फक्त. खायची भाजी? बांदिवडीची. अच्छा. आता ह्या दिवसात पण हे भेंडी ह्या दिवसात पण पावसात असते ना जास्त भेंडी? जास्त पावसात असते. कडधान्य कोकमात त्याच्यानंतर हे कुळीत पिठा लोणचा हा गुळा हा खारावलेली. आणि ही फुलं तुमच्या ह्याच्यातली बागेतली जाते विकत? हा ही आपली ही ना काय म्हणून माली. आता बाजार खऱ्या अर्थानं भरता. भरपूर सारे खरेदीकार आता बाजारात दिसतात आणि वातावरण थंड वातावरण असल्यामुळे सुंदरपैकी हे फुला रोपट्या दिसतात. ही कसली रोप छानपैकी रोप. हे नर्सरीची रोपं. कसली रोपं दादा ही? हा दादा हा ही वांगी कलिंगड. हे काय झाडाचं नाव आहे? सिलोसिया. एडेनियम प्रकार आहे. काय हे सगळे जापनीज की काय? नाही म्हणजे आपले इंडियनच आहे. सिलोसिया. कसं झाड कसं रोप? हा कोंब्याची आरू. बरोबर. हा कसं म्हणाल ते एक रोप? 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. 40ला बसतो. आणि हे कसलं आहे? एडेनियम म्हणून असा प्रकार असतो बघा. अच्छा त्याची फुलं वगैरे येतात का? नाही फुलं येतात कायम राहतात. अच्छा छोटीशी रोपटे 10-20 रुपयाची अशी किंमत आहे.
मासळी बाजाराच्या सुरुवातीकच एक म्हाका सुंदर अशी गोष्ट बघूक मिळाली. ह्या आचरा गावच्या निर्भय महिला विक्री संघटना असा, म्हणजे मालवण तालुक्यातली, आणि सुंदर असा बोर्ड लिहिलेलं बघा. स्त्रीत्वाचा अभिमान व रणांगणात मर्दिनी तू, शौर्याची तर गाथा तू, हिरकणी तू. महिलांना सामूहिक उद्योग निर्मिती, विविध उपक्रम राबवून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही निर्भय महिला विक्री संघटना स्थापन झालेली असा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, व्यावसायिक व धर्मादायी दृष्ट्या महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही निर्भय महिला विक्री संघटना स्थापन झालेली असा. हे सगळे त्या पदाधिकारी या संघटनेचे हे सगळे आकांक्षा कांदावकर, मनीषा जाधव, अर्पणा गोलतकर, काजोल जोशी, सायली खराडे, मीना पांगे, दीपिका खवणेकर, मनीषा गोलतकर, संगीता मुळेकर, सुप्रिया चव्हाण अशा ह्या पदाधिकारी आहेत. आणि एक सुंदर अशी संकल्पना या महिलांच्या माध्यमातून राबवली जातात. या मत्स्य कृषी उद्योजकता महिला संघटना कधी स्थापन झालं? गेल्या वर्षात मार्चमध्ये. आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन दिवशी मोठा कार्यक्रम झाला. निलेश राणे साहेब उद्घाटनाला आले होते. होय काय? त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यामुळे इथल्या आपल्या स्थानिक महिलांना वगैरे त्यांच्या उद्योजकात म्हणजे पूर्ण जिल्ह्याची महिला आहे. पूर्ण जिल्ह्याची महिला संघटना आहे. पण ती मत्स्य आणि कृषी संघटना अशी केलेली आहे. चांगलं आहे. त्यामुळे महिला भगिनींना वगैरे आपल्या तळागाळातली मच्छी विक्रेते, महिला तळागाळातली मच्छी विक्रेत्या तशाच राहतात. त्यांना कुठेतरी पुढे येऊ दे, वाव मिळू दे. त्यांच्यासाठी काहीतरी गोरगरीब व वृद्ध अनाथ महिलांसाठी आम्ही मदत करतो. आमची संस्था अरे वा मदत करते. म्हणजे निर्भय एक प्रकारे निर्भय बनवता तुम्ही? हो, निर्भय बनवतो. अरे वा, तुमच्या संघटनेचं नाव सुद्धा खूप छान आहे. छान आहे. हो. आणि निलेशजी राणे यांचं उद्घाटन करून गेले. म्हणजे त्यांच्या राणे कुटुंबांचा राणे साहेबांनी उद्घाटन करून जाणं. आणि त्या दिवशी तेव्हा म्हणजे असं झालं होतं, जवळजवळ 6-7 दिवसच झाले होते ठरली की स्थापन करायची संघटना. आणि 6-7 दिवसातच आम्ही मेळावा आयोजन केलं. अच्छा. जागतिक महिला दिन दिवशी. अच्छा. आणि त्याचं औचित्य साधून राणे साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही याल काय आमच्या कार्यक्रमाला. राणे साहेब येऊन भरभरून अगदी संपूर्ण मस्त अगदी कौतुक करून गेले आमचे. अरे वा, चांगलं. आता आपल्या विकासाच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या आम्ही थोडं कमी पडतो. आर्थिकदृष्ट्या पण सबळता येईल. पण ही जी संघटना आहे ही कोणा राजकीय पक्षाची नाही. ती तुम्ही सगळ्या समस्त महिला भगिनींची, महिलांची राजकीय पक्षाची नाही. चांगलं. तुमच्या निर्भय संघटना निर्भय मत्स्य व कृषी उद्योजकता महिला संघटना, निर्भय मत्स्य व कृषी उद्योजकता महिला तुमच्या संघटनेत मनपूर्वक शुभेच्छा. आरमारी मराठा हे आमच्या यूट्यूब चॅनलकडून. चला, धन्यवाद. छान, मस्तपैकी निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेचं हे सुंदरसं बोर्ड या मच्छी बाजारात सुद्धा. आणि खरोखरच माणुसकीची एक भिंत, सौजन्याची भिंत आणि प्रेरणा देणारी भिंत म्हणून या निर्भय मत्स्य कृषी उद्योजक महिला संघटनेकडे बघितलं जातं. ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची आसा. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. दिव्यांग अपंगांसाठी आर्थिक मदत, गरीब शालेय मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, वृद्ध अनाथ गरिबांसाठी कपडे धान्य आर्थिक मदत. आणि एक वृक्ष दाखवलेला आणि त्या वृक्षाबरोबरच काय काय धर्म जपलो होता, म्हणजे माणुसकी जपली आता, करुणा, ध्येय, आशीर्वाद, स्फूर्ती, आधार, शक्ती असं सुंदर एक त्या निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेचा उद्दिष्ट जा काय आता ह्या पोस्टरमार्फतच दाखवला गेला. खरोखरच कौतुकास्पद गोष्ट या समस्त महिला भगिनींची, मातांची सुद्धा. त्याचबरोबर आता समोरच आपण मासे पण बघूया. कोकरे हत, त्याच्यानंतर सौंदाळे, धोडिया हत, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. सगळे प्रकार आहेत. पेडवा हा, पेडव्याचं वाटत कसं हवं? 50 रुपये. की डायना कशी आहे? 50 रुपये. बघा, 50 रुपयात अवघ्या मासे मिळतात आणि भरपूर प्रमाणात. एखाद्याला सर्वसामान्य 8-10 माणसांचा जेवण चांगला होईल असे मासे आहेत. दोडी आहेत, भरपूर प्रमाणात आज कोकरे वगैरे आहेत. सौंदाळे पण. सौंदाळ्याचं कसं? 100. छान असे मासे आमच्या आचऱ्याच्या आजच्या आमच्या बाजारात मिळतात. गुरुवारच्या दिवशीच्या रविवारी हो बाजार मोठ्या प्रमाणात भरला होता, कारण रविवारी आजूबाजूच्या पंचकृषीचे बरेचसे लोक मासे खरेदीसाठी याच आचऱ्याच्या बाजारात येतात. हे काळुंद्री मासे ना, छोटे काळुंद्री मासे खडकात असतात, एकदम चविष्ट असतात. चालेल. 100 रुपयात भरपूर प्रमाणात कालवा आहेत. पिशवी कालवा पण बघू मिळाली. सरंगे हत, करली हत, हे बंगीना, छोटी बंगी. आता एक शेवटची फेरी मारूया आचऱ्याच्या बाजारात.
स्वस्त आल्या गारो आणि त्याच्यात उन्हाची किरणं अगदी मस्त वाटतात अंगावरती. वातावरण अगदी प्रेशियस आहे एकदम असं म्हणूया. आणि ह्या थंडीच्या दिवसात या बाजारात फिरा. मामाच्या मळ्यातली कळिंगला मामी निवडून आणलेली मामाच्या मळ्यातली मामी निवडून आणलेली कलिंगडा घेऊन बसतात. मगाशी म्हणत होते बर्फापेक्षा थंड. कांदे 40, बटाटे 40, टमाटे 30 रुपये किलो. कांदे 40, बटाटे 40, टमाटे 30 रुपये किलो. मंडळ टाकून माझी होती एक्स्ट्रा दिसायला लावल्या. चांगलं काम करताय. हे आपले दादा रत्नाकर सावंत. आवर्जून त्यांच्याने हाक मारली आणि ओळख दाखवली. दादा कसं वाटतं व्हिडिओ आपले तुम्हाला? मुंबईवरून तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो. हा दुसरी गोष्ट जी आता जी देवपळण झाली आत्रा गावातली, हा त्याच्यातले व्हिडिओ तुम्ही जे लोकांपर्यंत पोहोचवला व्हिडिओ हा हो हो ते खरं तुम्ही चांगलं काम करताय. कारण हे काय कोणाला माहित नव्हतं की ही गावपळण काय आहे, हा त्याचा उद्देश काय आहे, त्याच्या मागे काय लोकांना फायदा आहे किंवा दुसऱ्या लोकांना काय माहिती पाहिजे हा. ही सगळी तुम्ही दिली. त्याच्याबद्दल हो तुम्हाला बऱ्याचशा युट्यूबरने चांगले व्हिडिओ बनवले होते हो हो गावपळणीवरती. आणि हा विषय जो आपणा बऱ्याचशा बिगर कोकणी लोक त्यांना माहित नव्हतं, पण त्या निमित्तानं नेमका तो कळलो कळवला नाही काय. त्याच्याबद्दल खरंच म्हणजे सगळ्या युट्यूबरचे धन्यवाद. अभिनंदन केलं पाहिजे. पॉकेट पिशवी बोला नाही पिशवी चार भाजी कोबी फ्लावर मेथी कोथमीर काय देऊ. कोबी 30 आहे 40 आहे. कुठले देऊ मला? मायबाप रसिक हो, बरंच वेळ मी ह्या आचऱ्याच्या आठवड्या बाजारात फिरतोय. आज मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे भरपूर प्रमाणात फुला फळा तसेच भाजीपाला इल्लो असा. ह्यो आजचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी तुमका विनंती असा. चला मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद. पॉकेट पिशवी बोला नाही पिशवी चार भाजी कोबी फ्लावर मेथी कोथमीर काय देऊ. कोबी 30 आहे 40 आहे. कुठले देऊ?